अगं रडत कशाला खाती? मी तुम्हाला ना एक गोष्ट सांगतो हा. एकदा ना देवामध्ये आणि राक्षसामध्ये खायची स्पर्धा लागली. हा पण त्यात एक अट होती. आपले हात आहेत ना सुरुवात करून खायचे नाही, सरळ ठेवून खायचे. अरे पोरा, हात सरळ ठेवून कसं खाता येणार आहे? काहीतरीच काय. हे बघ, हात सरळ ठेवून खाल्लं तर तोंडावर नाही का पडणार? हा, राक्षसाचं बी असंच झालं. खाताना घास कोणाच्या नाकावर पडतोय, कोणाच्या डोळ्यावर पडतोय. पण देवानं काय केलं असेल कोण सांगेल मला? आय आय हा, जिप्री बरोबर बोलते आहे. आपण नाही घास खायचा, दुसऱ्याला भरवायचा. बघा जमतंय की नाही. न बोलता बी बरंच काही बोललीस का? आणि ते बी लई मोलाचं बोललीस बघ. चला आता आपण सगळे पण असंच खाऊया. आपण एकमेकांना भरूया. चालेल. नारायण नारायण. प्रणाम माते. माते, माझा हेतू आपला हिरमोड करण्याचा नाही बरं, पण सत्यकथन करायचे झाले तर. अहो मुनिवर काय करताय? सत्यकथन देवा. थांबा मुनिवर, सत्य सांगा, पण त्याआधी आजवर जे घडलंच नाही ते तर ऐका. नाथ, तुम्हीही ऐका बरं. मुनिवर, आज तुमची ही माता पहिल्यांदाच पैस जिंकली. नारायण नारायण. तुम्हाला आनंद झालेला दिसत नाहीये मुनिवर. हो, त्रिभुवनात सांगा की आज रखुमाई मातेने देवांनाही मात दिलीये. नाही, पण तुम्ही हे सांगणार नाही, कारण तुम्हाला पटणारच नाही. विचारा विचारा आणि देवांच्याकडूनच खात्री करून घ्या. माते, अहो मुनिवर, देवींसमोर आम्हाला कायमच हार मानावी लागली. उगीच नाही त्यांना कुंडीन पुराहून हरण करून विवाह केला. आम्ही हरलोच आहोत.